नमो नमः। प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। अष्टमभागस्य द्वाविंशतिः कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। पावसात भिजल्यामुळे राजांना किंचित ठसका सुरू झाला होता। रात्री राजे शयनगृहात आले, पण झोप येईल असे त्यांना वाटत नव्हते. पुतळाबाई महालात हजर होत्या. राजांनी विचारले, पुतळा, बाळराजांची तब्येत कशी आहे? आज बरी आहे. थोरल्या राणीसाहेबांची मर्जी आहे ना? नसायला काय झालं? पुतळाबाई म्हणाल्या, जरा मोकळ्या स्वभावाच्या आहेत, मनात काही ठेवीत नाहीत, चटकन बोलून जातात. दोषांकडे देखील किती चांगल्या तऱ्हेने पाहता येतं नाही. तुम्ही जा, आम्हाला झोप येईल. डोळा लागला की मग जाईन. राजांना निद्रा लागली. काही वेळ गेला. अचानक ठसका उफाळला. राजे उठले. चौपाईवरील भांडे त्यांनी उचलले आणि पुतळाबाई समोर आल्या. अजून तुम्ही का गेला नाहीत? जाणार होते तोच आपल्याला जाग आली. राजे चूळ भरण्याकरता तस्ताकडे गेले. चूळ भरून राजे उभे राहिले. खिडकीतून अंधारात लकाकणारा दिवा दिसत होता. तिकडे पाहत राजांनी विचारले, तो संभाजीचा महाल ना? हो. मग अजून दिवा बरा. रात्री सूनबाईला पोथी असते. काय वाचते? एकनाथी भागवत. राजांनी पुतळाबाईंना जायला सांगितले. पुतळाबाई गेल्या, पण राजे बराच वेळ त्या दिव्याकडे पाहत होते. त्याच विचारात ते झोपी गेले. पहाटे राजे देवदर्शनासाठी जायला सिद्ध झाले. राजसदरेवर राजांचा एकच सजलेला घोडा पाहताच राजांनी दुसरा घोडा आणण्याची आज्ञा केली. येसूबाईंना राजांनी बोलावणे पाठवले. येसूबाई आल्या तेव्हा घोडा सज्ज झाला होता. येसूबाईंनी राजांना नमस्कार केला. राजे म्हणाले, येसू, तुम्ही आमच्या सूनबाई. युवराज तर कधी आमच्याबरोबर नसतातच. निदान तुम्ही तरी आम्हाला सोबत द्यावी की नाही? तुम्ही दोघे असे वागू लागलात तर उतार वयात आम्हाला पाहणार कोण? चला देवदर्शन करू, तशीच गडाचीही पाहणी करू. येसूबाई घोड्यावर स्वार झाल्या. राजांनी आपल्या घोड्यावर मान घेतली. दोन्ही घोडी नगारखान्यातून बाहेर पडली. मागून अश्वदळ जात होते. देवदर्शन करून भवानी टोकापर्यंत जाऊन राजे माघारी आले. पाय उतार होऊन येसूबाईंशी बोलत राजे महाली आले. येसूबाई आपल्या महाली जाण्यासाठी वळणार तोच राजांनी हाक मारली. येसूबाईंनी राजांकडे पाहिले. राजे म्हणाले, येसू, आता तू लहान नाहीस. मासाहेब गेल्या, त्यांची जागा एकानं भरून काढणं कठीण. आता सगळ्यांनीच लक्ष द्यायला हवं. तुझी जबाबदारी मोठी आहे. राज्याचा वारस तुला सांभाळायचा आहे. तुला ती जाणीव राहावी म्हणून आजपासून जेव्हा आम्ही गडावर नसू तेव्हा आमचा शिक्का कट्यार तुमच्या ताब्यात राहील. येसूबाई चकित झाल्या. त्या उद्गारल्या, आबासाहेब, ही जबाबदारी? राजे हसले. आम्ही समजलो. त्याची चिंता करू नका. शंभूराजे आले की आम्ही त्यांना सांगू. एक वेळ शंभूराजे आमच्या हातून सुटतील, पण ते तुझ्या हातून सुटणार नाहीत, हे आम्हास माहीत आहे. येसूबाई लाजल्या. त्यांची नजर खाली वळली. राजे अत्यंत प्रेमभराने पुढे झाले. येसूबाईंच्या मस्तकावरून हात फिरवीत ते म्हणाले, घरात सून म्हणून आलीस, पण वाढलीस मुलीसारखी. तूही त्यात कधी अंतर दिलं नाहीस. सखूपेक्षाही जास्त जिव्हाळा लावलास. आमच्या शंभूबाळांना जखडण्याचं सामर्थ्य तुला लाभलं, यात मला आनंदच आहे. हे तुझं रूप अक्षय टिकू. येसूबाईंनी राजांचे पाय झटकन शिवले आणि त्या महालाबाहेर निघून गेल्या. 2 प्रहरी संभाजीराजे गडावर आल्याचे राजांना कळले, पण ते राजांच्या समोर आले नाहीत. सायंकाळी अनाजीसह राजे जगदीश्वराकडे गेले. एकांतामध्ये असताना राजांनी विचारले, अनाजी, युवराज गडाखाली गेले हे तुम्हाला माहीत आहे? जी. ते का जातात माहीत आहे? जी. युवराज कलावंतिणीचं गाणं ऐकतात. जी. अनाजी, हे तुम्हाला माहीत होतं तर आम्हाला का नाही सांगितलं? क्षमा महाराज, अनाजी निर्धाराने म्हणाले. युवराज संतापी आहेत. आधीच त्यांचा गैरसमज आहे. आम्ही बोलल्यानं तो वाढला असता. आपल्यालाही त्रास झाला असता. शेवटी राहवलं नाही म्हणून राणीसाहेबांच्या त्यांच्याऐवजी आम्हाला सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं. युवराज उद्याचे राज्याचे धनी, त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. वेडवाकडं वळण दिसलं तर वेळीच त्यांना सावरायला हवं. जी. राजे देवदर्शन आटोपून माघारी आले. महाली महादेव उभा होता. त्याच्यासह राजे महाली गेले. बराच वेळ राजे महादेव बरोबर महाली एकांतात बोलत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी राजे स्नानपूजा आटोपून एकटेच महाली बसले होते. मनोहारी आत आली. युवराज भेटीला येत आहेत. येऊ दे ना, राजे म्हणाले. मनोहारी बाहेर गेली आणि संभाजीराजे महालात आले. राजांची प्रसन्न मुद्रा पाहून त्यांना धीर आला. राजे युवराजांना निरखित होते. भरदार छातीमुळे अंगातील रेशमी जामा
चष्मा छातीवर तणावलेला होता. पायात विजार होती. मस्तकी पांढरा जिरेटोप होता. नजरेत बेदरकार भाव होता. चेहऱ्यावर तारुण्याची मिजाज उमटली होती. संभाजीराजे धीमे पावले टाकीत राजांच्या जवळ आले आणि त्यांनी पाय शिवले. राजे पाठीवरून हात फिरवीत म्हणाले, युवराजांना केव्हापासून आमच्या भेटीची परवानगी लागू लागली? संभाजीराजे हात बांधून उभे होते. नजर खाली झुकली होती. पाचाडला गेला होता? युवराज काही बोलले नाहीत. शिकारीचा बेत काढलात? युवराज काही बोलले नाहीत. काल तुम्ही गडावर आलात, पण आमच्या भेटीला आला नाहीत. असा कोणता गुन्हा आम्ही केला? गुन्हा आम्ही केला? संभाजीराजे राजांचे पाय शिवत म्हणाले. क्षमा मागण्यासाठी आम्ही आलो. राजांनी दीर्घ निश्वास सोडला. शंभूबाळ, तुमचं वर्तन ऐकून आम्हाला फार यातना झाल्या. कलावंतिणीचं गाणं ऐकण्यासाठी तुम्ही गडाखाली गेलात. तुम्हाला या शौकाची फार आवड आहे हे आम्हाला माहीत आहे. त्याबद्दल आम्ही कधी बोललो नाही. पण माँसाहेब जाऊन महिना झाला नाही तोच तुम्ही त्याच पाचाडच्या परिसरात गाणं ऐकण्यात गुंतलात. माँसाहेबांना एवढ्यात विसरलात? संभाजीराजांना उभ्या जागी हुंदका फुटला. राजे जवळ गेले. एकदा आम्हाला सांगून टाका, का असं वागता? बोला. मान हलवीत संभाजीराजे बोलून गेले. आबासाहेब, बासाहेब गेल्या आम्हाला काही सुचत नाही. जीवाला चैन पडत नाही. राजांनी संभाजीराजांना जवळ ओढले. ते सद्गदित झाले. शंभूबाळ, आणि म्हणून कलावंतिणीचं गाणं ऐकायला गेलात? त्यानं का ते दुःख विसरलं जाणार होतं? एवढी का ती आठवण विसरणं सोपं आहे? माँसाहेब गेल्या, पण त्यांचा आत्मा कुठंतरी तुमच्या आमच्या भोवतीच घोटाळत असेल नाही? तुमच्यावर त्यांचा भारी जीव. रात्री गड उतरलात, कदाचित तो आत्माही तुमच्या काळजीनं उतरला असेल. त्याचा तरी विचार करायचा होता. इकडे पहा. संभाजीराजांनी नजर वर केली. राजांचे डोळे पाणावले होते. संभाजीराजांच्या खांद्यावर राजांनी आपला थरथरता हात ठेवला. शंभूबाळ, माँसाहेब गेल्या तुम्हाला दुःख झालं, आणि आम्हाला काय आनंद झाला. आम्ही पोरके झालो. आमच्या जीवाचा थारा उडाला. पण आम्ही आमचं कर्तव्य भान विसरलो नाही. माँसाहेब गेल्या असं समजू नका. राजे पाचाडात माँसाहेब होत्या तरी गडावर त्यांचा धाक असायचा ना. आता तेही अंतर राहिलं नाही. माँसाहेब आता दूर नाहीत. त्यांनी तुमच्या आमच्या मनात आता जागा घेतली आहे. आता फार भिवून वागायला हवं. राजे, आम्ही चुकलो. पुन्हा हे वर्तन घडणार नाही. आमची दुसरी कसलीच अपेक्षा नाही. चुका होत नाहीत कोणाच्या हातून, पण तीच चूक पुन्हा होऊ न देणं यातच माणसाची उन्नती साठवलेली असते. एवढं पथ्य पाळलं तरी माणूस सहज मोठा होऊन जातो. तुम्ही तर भावी राज्याचे धनी. तुम्हाला फार जपायला हवं. राजा म्हणजे प्रजापालक, लोकनायक, चारित्र्य हा तर त्याचा पाया. आपल्या जीवनाशी हवा तसा खेळ खेळायला तुमची आमची आयुष्य मोकळी नाहीत राजे. त्याची गुंतवण केव्हाच झालेली आहे. राजांचे एक वेगळे रूप संभाजीराजांना प्रथमच दिसत होते. त्या बोलांनी त्यांचे मन उचंबळत होते. राजे त्यांना जवळ घेत म्हणाले, पुसा ते डोळे. संभाजीराजांनी हसून डोळे पुसले. राजारामांना ताप येत होता. ते तुमची आठवण काढीत होते. आम्ही जाऊन येतो. त्याचवेळी राजांची नजर महालाच्या दाराशी खेळली. महालात येणाऱ्या येसूबाईंना पाहताच राजे म्हणाले, येसू, काळजी करू नको. आपले पतिराज सुखरूप आहेत. येसूबाईंनी हसून संभाजीराजांच्याकडे पाहिले. दुसऱ्याच क्षणी राजांच्या पाया पडत त्या म्हणाल्या, आम्ही नेहमीप्रमाणे पाया पडायला आलो होतो. राजे मोठ्याने हसले. संभाजीराजांना सांगते झाले, युवराज, काल आम्ही आमच्या लाडक्या सुनबाईंना घेऊन फेरफटक्याला गेलो होतो. तुम्ही वेळी अवेळी शिकारीत गुंतलेले असता, आम्ही मोहिमात. पण गडावरचा राज्यकारभार चालणार कसा? जेव्हा आपण दोघेही गडावर नसू तेव्हा यापुढं आमचा शिक्का येसूच्या हाती सुपूर्द करायचा आम्ही निर्णय केला आहे. तुमची त्याला ना नाही ना? संभाजीराजे लाजले. मुजरा करून ते गडबडीने बाहेर गेले. येसूबाई जागच्या जागी संकोचून उभ्या होत्या. राजांच्या हसण्याने महाल भरून गेला होता. जिजाबाई गेल्यानंतर प्रथमच राजे मोकळेपणे हसले होते. अधुना अष्टमभागस्य त्रयोविंशती ही कथा एषा. गडावर महाराजांचा खास नजरबाज महादेव येऊन गेल्यापासून गडावर सारखे नजरबाज दिसू लागले होते. राजांनी सेनापती हंबीरराव, मोरोपंत आनंदराव यांना फौजा गोळा करण्याचे हुकूम दिले होते. भर पावसाळ्यात राजांनी कुठली मोहीम काढली आहे याचे सर्वांना कोडे पडले होते. रायगडावर पाऊस अखंड धार धरून उभा होता. राजांच्या समोर मोरोपंत, हंबीरराव, आनंदराव, अनाजी, बाकीचे सर्व प्रधान आणि खुद्द युवराज उभे होते. राजांनी मोरोपंतांना विचारले, मोरोपंत, मोगल छावणीची काय हालत आहे?
औरंगजेबानं दिलेर खानाला माघारी बोलावून बहादूर खानाला सारी फौज दिलेली आहे आणि बहादूर खानानं पेडगावास बळकट कोट करून त्या गडाला बहादूरगड असं नाव दिलं आहे. असंच ना, राजांनी विचारले. जी मोरोपंत म्हणाले. आमचा राज्याभिषेक झाल्यामुळे आम्ही गाफील बनलो आहो असा आमच्या शत्रूचा समज झाला आहे. त्याला थोडा धक्का देण्याचं आमच्या मनात आहे. पण महाराज, भर पावसाळा, त्यात आपली मनस्थिती. मोरोपंत, आमच्या सुखाचा व दुःखाचा विचार करण्याचं आमच्या नशिबी राहिलेलं नाही. त्याचा विचार करू नका. आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती झाला? 1 कोटी होऊन तो आम्ही भरून काढायचं ठरवलं आहे. साऱ्यांची नजर राजांच्यावर खिळली. बहादूर खानानं सरकारी भरणा करावयाचे 1 कोटी रुपये गोळा केले आहेत. त्याखेरीज बादशहांना नजर करण्यासाठी नामांकित 200 घोडी आहेत, ती निराळी. हे सारं दिल्लीला रवाना होण्याआधी मिळवायचं आमच्या मनात आहे. ही एक मोहीम झाली. याखेरीज मोरोपंतांनी कल्याण भिवंडीला जाऊन तळ करावा. वसईकरांकडून चौथाईची मागणी करावी. याचवेळी अनाजींनी फोंडा काबीज करावा. आम्ही खुद्द बहादूर खानाची मोहीम हाती घेऊ. संभाजीराजे ते ऐकत असता उभे राहिले. आबासाहेब, आम्ही? राजे खुश झाले. युवराज, आम्ही तुमच्याकडून याच उत्तराची अपेक्षा केली होती. बेचैन मन हवं तिथं शांत होत नाही. बेचैन मनाला गुंतवायला मोहिमेसारखा विचार नाही. तुम्हाला तो अनुभव येईलच. आनंदरावांनी युवराजांची साथ करावी. युवराज भागानगर मुलखात जातील. पण युवराज, लक्षात ठेवा, आम्हाला भागानगर जिंकायचं नाही, नुसती दहशत निर्माण करायची आहे. आम्ही गाफील नाही एवढं शत्रूंना दाखवायचं आहे. राजे किंचित थांबले. ते सर्वांकडे पाहत होते. आमचा मनोदय सांगितला. आता तुमचं म्हणणं सांगा. आपली आज्ञा शिरसा मान्य आहे, हंबीरराव म्हणाले. यापुढे राज्याचे निर्णय अष्टप्रधानांनी करावेत अशी आमची इच्छा आहे. आमच्या बेतात काही गफलत दिसली तर आम्ही ती आनंदानं मान्य करू. मोहीम निश्चित झाली. सारे ते आनंदात निघून गेले. मागे मोरोपंत राहिले होते. राजांनी विचारले, मोरोपंत काय? मोरोपंतांनी क्षणभर विचार केला. ते म्हणाले, युवराजांनी कलावंतिणींना बिदागी देऊन रवाना केलं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. ते आम्हाला माहीत आहे. आश्चर्य करण्याची पाळी मोरोपंतांच्यावर आली होती. त्यात आश्चर्य कसलं? खुद्द युवराजांनी तुम्हाला ती कामगिरी सांगितली. तुम्ही तातडीनं गडाखाली गेलात. बिदागी देऊन कलावंतिणींना निरोप देऊन आलात. एवढंच नव्हे तर राज्याभिषेकाच्या खर्चात ती रक्कम मुरविण्याचं तुम्ही ठरवलं, असंच ना? महाराज, सर्व जाणतात. नाही मोरोपंत, आम्ही अंतर्ज्ञानी नाही. तुम्ही संभाजीराजांच्याकडे युवराज म्हणून पाहता. आमची नजर बापाची आहे, एवढाच फरक. एके दिवशी राजांनी मोरोपंतांना विडे दिले. त्यानंतर अनाजी गड उतरले. मोहिमेवर जाताना संभाजीराजे राजांच्या दर्शनाला आले. युवराजांना निरोप देताना राजे म्हणाले, युवराज, सांभाळून राहा. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. बारेमूल जीव समजून वेडधाडस पदरात घेऊ नका. तुमच्या येण्याकडे आमचे डोळे लागले आहेत. संभाजीराजे गडाखाली उतरले. राजे हंबीररावांना म्हणाले, हंबीरराव, आम्ही मोहिमेला बाहेर पडताना मासाहेबांना काय वाटत असेल याची आता थोडी कल्पना येते. आता आपली मोहीम पाहू. बहादूर खान कोकलताश काय म्हणतात ते? सरळ छावणीवर चालून यायचं? मुळीच नाही. ही मोहीम तर फार सोपी. तुम्ही 2000 कुमक घेऊन सांगून सवरून खानावर जा. तुम्ही येत आहे पाहताच खान आपल्या गडी बाहेर पडेल. त्याला झुलवीत खूप दूर न्या. आम्ही पाठीमागे 8000 तयार असू. तुम्ही दूर गेलात की आम्ही छावणी फस्त करून माघारी येऊ. आणि हातघाईचा प्रसंग आला तर? हंबीररावांनी विचारले. राजांच्या चेहऱ्यावरचे स्मित त्या शंकेने ढळले नाही. नाही हंबीरराव, हातघाईचा सवाल येताच कामा नये. या मोहिमेत एकही माणूस गारद होऊ द्यायचा नाही. आमच्या राज्याभिषेक प्रसंगी टोपीवाल्यांनी आम्हाला आहेर केला, पण दिल्ली दरबाराकडून येणारा आहेर तसाच राहून गेला. 1 करोड होऊन आणि 200 नामांकित घोडी हा आहेर दिल्ली तख्ताला शोभण्यासारखा आहे नाही. राज्याभिषेकासारख्या मंगलप्रसंगी शाही तख्ताचा आहेर स्वीकारित असता रक्तपात होऊन कसा चालेल? हंबीरराव हसले. ते म्हणाले, औरंगजेबाला ही चपराक भारी जाणवेल. हंबीरराव, सेनापतीच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. दिल्ली तख्ताचे बादशहा असल्या लुटीची पर्वा करणारे नाहीत. ते भारी हुशार आणि दूरदृष्टीचे आहेत. त्या दृष्टीला काय दिसतं हे कोण सांगणार? हंबीरराव राजांचा निरोप घेऊन गेले तरी राजे आपल्याच विचारात उभे होते. त्यांच्या डोळ्यांसमोर आलमगीरची मूर्ती तरळत होती. अधुना अष्टम भागस्य चतुर्विंशती ही कथा एषा. दिल्लीच्या उकाड्याने परिसीमा गाठली होती. पावसाळी ढग आकाशात फिरत होते, पण अद्याप
उत्तरेतील पावसाळ्याला सुरुवात झाली नव्हती. 2 प्रहर टळली तरीही वाढत्या उष्णतेने जीव कासावीस होत होता. दिल्लीतल्या दिवाण-ई खासच्या उद्यानातून असंख्य कारंजी फवारे सोडित होती. खुद्द दिवाण-ई खासच्या कमानी वाळ्याच्या पडद्यांनी सजल्या होत्या. त्यावर पाणी अखंड शिंपडले जात होते. गुलाब पाण्याचा आणि वाळ्याचा सुगंध दरवळत होता. दिवाण-ई खासच्या मध्यभागीच्या संगमरवरी आसनावरच्या जरी बिछायतीवर बसून औरंगजेब दरबारी कामकाज पाहत होता. पांढरा तलम कुर्ता आणि विजारी एवढाच औरंगजेबाचा वेश होता. मस्तकावरच्या सफेद किमॉशवर एक तेजस्वी पाचूचे पिंपळपान राजचिन्ह म्हणून विराजले होते. औरंगजेबाच्या मागे उभे असलेले 2 खोजे मयूरपंखांनी वारा ढाळीत होते. औरंगजेबापासून थोड्या अंतरावर जाफर खान आणि 4-5 सरदार रिवाजाप्रमाणे हात बांधून खालच्या नजरेने उभे होते. बादशहाची नजर सर्वांवर फिरत होती. हातातल्या जपाच्या माळेचे मणी ओढले जात होते. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. जाफर खानाकडे पाहत त्याने सांगितले, जाफर खान, इराणच्या वार्तेनं आमचं मन सुखावलं. आली चाह, आपण त्याबाबत बिलकुल बेफिकीर असावं. हे विजय असेच वाढत जातील आणि इराणच्या बंडाचा मोडावा होईल, हा यकीन ठेवावा. परवरदिगार मोठा रहम दिला आहे. सल्तनीची काळजी आम्ही कोण करणार? हे बोलत असता औरंगजेबाच्या मनात एक सूक्ष्म शंका निर्माण झाली. आपली गहिरी नजर जाफर खानावर खिळवीत त्याने विचारले, जाफर खान, दक्षिणेची वार्ता काय आहे? जाफर खानाने त्याच अभिमानाने सांगितले, जहापनाह, आदिलशाहीची मगरुरी चेपली आहे. हुक्म झाला तर आदिलशाहीचा निषासुद्धा करता येईल. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तरळून गेला. नकारार्थी मान हलवीत तो म्हणाला, नाही जाफर, आदिलशाही नष्ट करण्याची आमची केव्हाच इच्छा नव्हती. नाही, तिची सत्ता मर्यादेबाहेर वाढत नाही एवढं पाहिलं की झालं. आम्ही दक्षिणेची वार्ता विचारली ती आदिलशाहीची नव्हे. कसूर माफ आलमपनाह, हुजूरचा खोल मनशा सेवकाच्या नाचीज बुद्धीला कसा मावणार? औरंगजेब बोलून गेला, जाफर खान, अरे तो मक्कार दक्षिणेत आहे ना? त्या शिवाजीविषयी नेहमी तुम्ही गाफील राहता. जहापनाह, जाफर खानाने विश्वास दिला. त्याची मुळीच चिंता करू नये. बहादूर खान कोकलताश आपल्या फौजेनिशी शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजीच्या मुलखात तळ देऊन बसला आहे. आणि तो शिवाजी? जाफर खानाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आली चाह, तो शिवाजी काय करणार? त्याच्या मूर्खपणाच्या एक एक गोष्टी ऐकून हसावं की रडावं तेच कळत नाही. काय केलं त्यानं? जहापनाह, जाफर खान आलेले हसू आवरीत सांगत होता, नुकतीच बातमी आली आहे की त्या शिवाजीनं काशीच्या पंडिताकडून रायगडावर आपणाला राज्याभिषेक करून घेतला. असे राज्याभिषेक करून राजे बनले असते तर मग कशाला? जाफर खानाचे लक्ष औरंगजेबाकडे नव्हते. तो आपल्याच नादात बोलत होता. त्याच्या बोलण्याने दरबारच्या इतर सरदारांच्या चेहऱ्यांवर छद्मी हास्य उमटले होते. जाफर खानाचे लक्ष सहज आलमगीराकडे वळले आणि त्याचे शब्द जिथल्या तिथेच विरले. औरंगजेबाच्या डोळ्यांची उघडझाप थांबली होती. पाण्याखाली तांबूस दिसणारा सागरकिनारा ओहोटीची लाट मागे सरकताच फिका पडावा तसा औरंगजेबाचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. त्या भकास नजरेत पाहता पाहता संतापाचा अंगार फुलला. हातातून सुटलेली जपाची माळ त्याने कष्टाने उचलली. संतापाने थरथरत तो आसनावरून उठला. डोळ्यात जमा होणारे अश्रू निखळायच्या आत तो दरबार सोडून जाऊ लागला. मुजऱ्यासाठी वाकलेले सरदार उभे राहिले तेव्हा दिवाण-ई खासमध्ये औरंगजेब नव्हता. बादशहाच्या पाठोपाठ जाफर खान 2 सरदारांसह धावला. दिवाण-ई खास लगतच्या महालात जाफर खान शिरला आणि त्याचे पाऊल दाराशीच थांबले. आतले दृश्य पाहून तो दिंगमूड झाला. महालातल्या गालिच्यावर औरंगजेब पालथा पडला होता. दोन्ही हात गालिच्यांवरून फिरत होते. औरंगजेबाचा शोकमग्न आवाज महालात उठत होता. परवरदिगार, मी असा कोणता गुन्हा केला होता म्हणून तुम्हाला हा दिवस दाखवलास? नवीन बदरची लढाई केली तेव्हापासून मोमिनांना इतका वाईट दिवस कधी आला नव्हता. माझी बंदगी आणि नमाज यापुढे कोठे कसूर तर घडला नाही ना? हे परवरदिगार, आज मोगल सल्तनतीला जो तडा जातो आहे ते सांधण्याचं बळ तरी मला लाभेल का? हे बळ मी कुठून आणू? जाफर खान धावला. औरंगजेबावर ओणवे होऊन त्याने हाक मारली, जहापनाह. त्या हाकेने भानावर येत आपली मान फिरवीत औरंगजेबाने विचारले, कौन?
पडल्या जागेवरून औरंगजेबाच्या संतप्त नजरेत जाफर खान आणि त्यामागे उभे असलेले 3 सरदार आले. जाफर खानाने पुढे केलेला हात चिडकारीत औरंगजेब उभा राहिला. काही न बोलता त्याने आपले अश्रू टिपले. जाफर खानाने उभ्या आयुष्यात कधीही औरंगजेबाचे एवढे विकल घायाळ रूप पाहिले नव्हते. जाफर खान धीर करून म्हणाला, जहापनाह, शिवाजीनं राज्याभिषेक करून घेतला म्हणून बिघडलं काय? खुद्द सुजानं राज्याभिषेक करून घेतला नव्हता काय? स्वतःविषयी गैरसमज करून घेऊन आजवर अनेकांनी राज्याभिषेक करून घेतले, पण अशा नामधारी राजांचं त्यांच्या राज्यासगट अस्तित्व नाहीसं करण्याचं सामर्थ्य मोगल सल्तनीनं दाखवलं. औरंगजेबाला हे ऐकणे असह्य झाले. बस कर जाफर, आणखीन नादानपणे बोलून माझ्या संतापात भर घालू नको. अरे, सुजानचं नव्हे तर सलीमनं सुद्धा बाप गादीवर असताना राज्याभिषेक करून घेतला होता. नशिबानं ते बादशहा बनले असले तरी ते मोगल सल्तनीचेच वारस होते, पण त्यांची आणि शिवाजीची तख्तनशिनी यात खूप फरक आहे. काशीच्या काफिर पंडितांनी राजाला दिलेली मान्यता ही गोष्ट सामान्य समजू नको. अरे, ते इस्लामला दिलेलं आव्हान आहे हे कसं तुझ्या ध्यानी येत नाही? अलीजाह बेअदबीची माफी असावी, पण शिवाजीची मोगल तख्तापुढं किंमत ती काय? शिवाजी समझोत्यानं आहारी आला नाही तर त्याचा पराभव. सहसा प्रकट न होणाऱ्या औरंगजेबाच्या विकट हास्याने सारा महाल भरून गेला. औरंगजेब द्वेषाने म्हणत होता, गद्दार अहलियाने मशकीक. जाफर खानाने त्याला साथ दिली. खरं आहे जहापनाह, तो शिवाजी गद्दार आहे, मूर्तीपूजकांचा साथीदार आहे. औरंगजेबाने जाफर खानावर दृष्टी रोखली. त्याचे डोळे संकोचले. त्याच्याकडे बोट दाखवीत औरंगजेब म्हणाला, जाफर खान, मी गद्दार अहलियाने मशरीक म्हणालो ते शिवाजीला नाही, ते तुम्हाला मी म्हणतो आहे. त्या काफिरानं तख्तनशिनी करून घेतली आणि तुम्ही समझोत्याच्या गोष्टी करता, त्याच्या पराजयाचं स्वप्न पाहता. मूर्खांनो, तो शिवाजी आपल्या मरणानं मरेल, पण त्यानं उभं केलेलं काफिर तख्त, ते आव्हान, ते कसं संपणार? औरंगजेबाचा आवाज परत घायाळ बनला. आपल्या दोन्ही हातांचे पंजे प्रार्थनेसाठी उभारीत तो म्हणाला, हे परवदिगार, तू आपल्या बंद्यांना तुझ्यावर आणि तुझ्या नबीवर विश्वास ठेवल्याबद्दल शासन का करतो आहेस? औरंगजेबाची नजर परत जाफर खानावर आणि इतर सरदारांवर खेळली. त्याचा सारा संताप परत उफाळला. चालते व्हा, निदान माझा संताप कमी होईपर्यंत तरी माझ्यासमोर येऊ नका. तो शिवाजी आग्र्याहून सुटला. हे तुमच्याच बेईमानीचं फळ आहे. तुझ्यासारख्या नादान, कमजोर, बेईमान माणसांचं धनीपण आम्ही चालवतो. हीच शिक्षा आम्हाला खूप आहे. जा, तुमच्या कत्तलीचे हुकूम माझ्या तोंडून बाहेर पडण्याच्या आत चालते व्हा. निकल जाऊ यहाँ से. भयभीत झालेले सरदार आणि जाफर खान यांनी गडबडीने मुजरे केले. महालात एकटा औरंगजेब उभा होता. त्याला काही सुचत नव्हतं. त्याची नजर मोकळ्या महालावरून फिरत होती. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.